नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती वैभव पाटील महाराष्ट्र. तर आज आपला व्हिडिओ होणार आहे अग्निवीरचा फायनल कट ऑफ कितीवर लागणार आहे. तर आपला ARO तुम्हाला माहितीच आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, ज्याचं नाव पहिले औरंगाबाद होतं. आता नाव चेंज झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. आपण तिथं झालेल्या भरतीच्या समजा चालू आहे, काही मुलांचे ग्राउंड झालेले आहेत. तर त्याचा फायनल कट ऑफ किती बनणार आहे, किती मुलं पास होणार आहे आणि फर्स्ट पर्चीमध्ये किती पास होत आहेत, सेकंड पर्चीमध्ये किती पास होत आहेत. तर सर्व माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि फायनल कट ऑफ कितीवर जाणार आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला. तर कॅटेगरी वाईज सांगणार आहे आपण कट ऑफ, की कोणत्या कॅटेगरीचा कितीवर जाणार आहे, तुमची कोणती पर्ची आहे, सर्व सर्व आपण याच्यामध्ये डिस्कशन करून घेऊ. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेसाल आणि या व्हिडिओला लाईक करसाल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करसाल. तर चला मित्रांनो, कोणती वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की हे खूप महत्त्वाचं आहे की तुमची कोणती पर्ची आहे. तसंच तुमची हे पण महत्त्वाचं आहे की तुमचं पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे की ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे. तर तुमचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे तर मी तुम्हाला आताच सांगतो मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंडमध्ये ग्राउंड काढणं खूप गरजेचं आहे. ज्यांचं ग्राउंड झालेलं असेल त्यांचं तर झालं आता, पण ज्यांचं झालेलं नाही आहे त्यांना सांगतो मी, तुमचं जर ॲडिशनल लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला फर्स्ट नाही तर सेकंडमध्ये ग्राउंड काढणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच 10 पुलअप्स पण काढणं तुम्हाला कंपल्सरी आहे. नाहीतर कसं आहे, तुम्ही सिलेक्शनमधून थोडेसे दूर राहसाल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आता की फर्स्टवाले फर्स्टवाले आणि सेकंडवाले हे ज्याचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे आणि फर्स्ट आणि सेकंडमध्ये ग्राउंड आहे आणि 10 पुलअप्स आहेत, त्यांचं 100% सिलेक्शन होणार आहे. ज्यांच्या पुलअप्स कमी आहेत त्यांच्यासाठी पण मी सांगणार आहे की काय काय म्हणजे कसं कसं झालेलं आहे. तर ज्यांचं पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे आणि त्याचं तिसऱ्या आणि चौथ्या पण पर्चीमध्ये ग्राउंड आहे निघालेलं आणि पुलअप्स पण एकात कमी आहे, तर त्यांचं पण सिलेक्शन होऊन जाईल. कारण की त्यांचा पेपर 75च्या वर मार्क्सचा गेलेला आहे. माझ्या मित्रांनी RTI लावलेला होता. त्याचं पहिल्या लिस्टमध्ये नाव नव्हतं आणि त्याचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव होतं मित्रांनो. त्याला आम्ही RTI लावला होता, तर त्याला 65 मार्क्स होते. म्हणजे समजून चला तुम्ही, की 65 मार्क असून त्याचं पहिल्या लिस्टमध्ये नाव होतं, ॲडिशनल लिस्टमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. तर ज्यांचं पहिले नाव आलेलं आहे त्यांना मार्क्स असतील कमीत कमी 70 ते 75, 80 पर्यंत मार्क्स असतील त्यांना. ज्याचं पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे 80. जर तुमचं सेकंडमध्ये ग्राउंड असेल किंवा थर्डमध्ये असेल, तर तुमची टोटल 150च्या वरती होऊन जाते मित्रांनो. तर तुमचं ते सिलेक्शन त्याच्यामध्ये आरामात होऊन जाते. आणि जर समजा जर तुमचं ग्राउंड जर ॲडिशनल लिस्टमध्ये असेल, तर ॲडिशनल लिस्टमध्ये कमीत कमी मी सांगतो मित्रांनो, ज्यांनी RTI लावलेला आहे त्यांना तर माहीतच आहे. आणि RTI लावून तुम्हाला जर समजा तुमचे मार्क्स माहीत असतील, तर तुम्ही मार्क्स कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पर्सनलमध्ये रिप्लाय देऊन सांगेन मित्रांनो, की तुमचं सिलेक्शन होईल की नाही होईल. तर छत्रपती संभाजीनगर AROची आपण डिस्कशन करत आहे. तर तुम्हाला सांगतो मी, की आता आपल्याला हे सर्व माहिती ग्राउंड क्लिअर झालेल्या मुलांकडून मिळालेली आहे आणि आपण त्या मुलांसोबत डिस्कशन केलेलं आहे. तर कारण की आपले बहुतेक खूप सारे मित्र आहेत, की जे अग्निवीरची तयारी करतात आणि काहींचं पहिल्या लिस्टमध्ये नाव आलतं आणि काहींचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. तर आपल्या AROमध्ये लगभग 1200 वॅकन्सी आहेत, 1200 प्लसच असतील आणि त्याच्यामध्ये कसं आहे, 10,000 ते 12,000 मुलं त्यांनी ग्राउंडसाठी बोलावलेले आहेत. पहिल्या लिस्टचे आणि ॲडिशनल लिस्टचे. याच्यात सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे मित्रांनो, ज्यांचं पहिल्या लिस्टमध्ये नाव आलं त्यांचं. कारण की ॲडिशनल लिस्ट जर लागली नसती, तर त्यांचं सिलेक्शन म्हणजे ज्यांनी ग्राउंड काढलं त्यांचं सिलेक्शन होऊन गेलेलं असतं. पण आता ॲडिशनल लिस्टचं असं झालं मित्रांनो, ॲडिशनल लिस्टवाल्यांनी जर फर्स्टमध्ये ग्राउंड मारलं ना, ते तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स घेऊन पुढे गेलेले आहे. कारण की जर तुम्ही विचार करा, ॲडिशनल वाल्याले पेपर 70 मार्क्सचा गेला आणि त्याचं ग्राउंड थर्ड आणि फोर्थ पर्चीत निघालं, तर त्याचं टोटल किती पुराली. आणि ज्याचं ग्राउंड फर्स्टमध्ये आहे आणि त्याला फक्त 65 मार्क्स आहेत, तर त्याची टोटल 165 वर गेली. आणि म्हणजे ज्यांचं पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे ते कुठेतरी मागे गेले. म्हणजे ज्याचं याच्या अग्निवीरच्या भरतीमध्ये ग्राउंड पण खूप डिपेंड करते मित्रांनो, तुमचं सिलेक्शन होणार की नाही होणार. आणि ज्यांनी पुलअप्स कमी काढलेले आहेत त्यांना तर माहितीच आहे, पहिली पुलअप्स कमी काढली की 7 मार्क्स जाग्यावर कमी होतात. आणि सेकंड पर्चीचे 12 मार्क्स होतात. फर्स्ट पर्ची म्हणजे सेकंड पर्ची जर मारली तुम्ही, 48च मार्क्स आहेत रनिंगचे आणि फर्स्ट पर्ची मारली तर 60 मार्क्स आहे. म्हणजे 12 मार्क्सचा इथं डिस्टन्स होती. म्हणजे 6 क्वेश्चन तुम्हाला पेपरामध्ये दम मारायला खूप म्हणजे अभ्यास पाहिजे मित्रांनो. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आता तुमच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगतो. ज्यांनी RTI लावलेला आहे त्यांना तर त्यांचे मार्क्स माहीतच आहेत फिक्स. परंतु मी सांगतो मित्रांनो, ज्यांचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे त्यांना पेपरमध्ये 50च्या वर आणि 65च्या अंदर मार्क्स आहेत. कारण की माझा मित्र आहे, 65 मार्क आहेत त्याला ॲक्युरेट, 65 पॉइंट समथिंग. त्याचं पहिल्या लिस्टमध्ये नाव नव्हतं आणि त्याचं आता या लिस्टमध्ये नाव आहे. म्हणजे तुम्ही पकडून चला 55 ते 65च्या मधात तुम्हाला मार्क्स आहेत. 55 ते 65 तर तुमची टोटल किती होते याच्यावरून ते तुम्ही अंदाज लावू शकता, की तुमची टोटल किती होते. तुम्ही जर RTI लावलेला नसेल तर, आणि नसेल पण लावलेला, तर तुम्ही आता पण RTI लावू शकता आणि तुमचे मार्क्स चेक करून घेऊ शकता.
RTI कसा लावायचा आहे याच्यावरती खूप सारे YouTubeवरती व्हिडिओ बनलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता. तर मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर ओपनमध्ये असाल मित्रांनो आणि तुमची टोटल 150 ते 155 जर बनत असेल, तर तुमचं सिलेक्शन हमखास होणार आहे. म्हणजे जर तुमचा पेपर 80चा असेल आणि तुमची थर्ड पर्ची पण असेल, तर तुमचं सिलेक्शन म्हणजे कोणीच रोखू नाही शकत, असं सिलेक्शन होणार आहे तुमचं. आणि OBCचा विषय मित्रांनो, तुमचे जर 148 ते 152 मार्क्स बनत असतील, तर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. जर तुमची सेकंड पर्ची आहे आणि तुमचं जर म्हणजे ॲडिशनल लिस्टमध्ये पण नाव आहे, तर तुमचं सिलेक्शन आरामात होऊन जाईल मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. कारण ॲडिशनल लिस्टमध्ये आणि 10 पुलअप्स जर असतील आणि जर तुमचं जर ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे, तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि ज्यांचं थर्ड पर्चीमध्ये ग्राउंड आहे आणि 10 पुलअप्स आहेत आणि पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे, त्यांचं पण सिलेक्शन होऊन जाईल. तसंच फोर्थ पर्चीवाल्यांचं पण आहे. ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे, म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे आणि सिलेक्शन म्हणजे 10 पैकी 10 पुलअप्स आहेत आणि फर्स्ट म्हणजे फोर्थ पर्ची आहे, तर तुमचं पण पहिल्या लिस्टवाल्यांचं सिलेक्शन होऊनच जाईल. तर मी SCचा कट ऑफ सांगतो मित्रांनो. SCचे 145 ते 150 जर तुमचा स्कोर बनत असेल ऑल ओव्हर ग्राउंड प्लस पेपर, तर तुमचं पण फायनल सिलेक्शन होऊनच जाईल 100%. याची मी खात्री देतो मित्रांनो तुम्हाला. कारण की माझं खूप साऱ्या मुलांसोबत बोलणं झालेलं आहे. ज्यांचे पेपर चांगले गेलेले आहेत, ज्यांचे पहिल्या म्हणजे लिस्टमध्ये नाव होतं, त्यांचं ग्राउंड खराब गेलेलं आहे. काही मेडिकलमध्ये फेल झाले बिचारे मित्र. तर काहींचं रिमेडिकल आहे आता. तर STचा कट ऑफ सांगतो. STचा कट ऑफ तर खूपच कमी जाणार आहे. 140 ते 145च्या मधात STचा कट ऑफ जाणार आहे. म्हणजे ज्याने ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे आणि तिसरी पण पर्ची आहे STवाल्या मुलांची, तर त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि EWHचा विषय, EWHचा आणि SCचा कट ऑफ लगभग सेमच जाते मित्रांनो. 147 ते 150 मध्ये तुमचे जर मार्क्स बनत असतील STचे, तर तुमचं फायनल सिलेक्शन 100% होऊन जाईल. तर आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमचे जर मार्क्स तुम्ही चेक करायला नसतील, तर तुम्ही मार्क्स तुमचे RTI लावून चेक करू शकता पेपर्समध्ये किती मार्क्स आहेत. तर ते RTIचे खूप सारे व्हिडिओ आपल्या YouTubeवरती अवेलेबल आहेत. तुम्ही सर्च करून घेऊ शकता. आणि मी तुम्हाला तसा अंदाज सांगितलेला आहे. तुम्हाला जर सेकंड लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुम्हाला एक पेपरमध्ये 55 ते 65च्या मधात मार्क्स आहेत. आणि जर तुमचं जर पहिल्याच लिस्टमध्ये नाव असेल, तर तुम्हाला 75 ते 80च्या मधात मार्क्स आहेत. 70 ते 80च्या मधात मार्क्स आहेत. तुम्ही याच्यावरून तुमचा अंदाज लावू शकता, की तुम्हाला टोटल किती आहेत. तसं माझा मित्र आहे मित्रांनो एक, त्याचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे आणि सेकंड पर्ची बसलेली आहे. म्हणजे सेकंड पर्ची म्हणजे 88चं ग्राउंड आहे त्याचं आणि 65चा पेपर अशी त्याची टोटल झालेली आहे. 150च्या वरती झालेली आहे त्याची, 155 पर्यंत झालेली आहे आणि OBC आहे, म्हणजे त्याचं सिलेक्शन आरामात होऊन जाईल मित्रांनो. तर तुम्हाला पण म्हणजे सिलेक्शन जर आता तुमचं ग्राउंड राहिलेलं असेल आणि सिलेक्शन जर घ्यायचं असेल, तर याच्यामध्ये तुमचं टोटल बसायला पाहिजे. तर व्हॅकन्सी खूप साऱ्या आहेत मित्रांनो, पण ग्राउंड पण पास खूप मुलं होत आहेत. तुम्हाला हे माहीतच आहे. काही बॅचमध्ये 70 मुलं पास करत आहेत चौथ्या पर्चीपर्यंत. हालाकी थोडेफार म्हणजे पहिल्या पर्चीत कमी घेत आहेत, दुसऱ्या पर्चीत त्याच्यापेक्षा जास्त आणि तिसऱ्या आणि चौथ्या पर्चीमध्ये लगभग सर्वच मुलं येऊन जात आहेत. 70 ते 75 मुलं पास होणं 100 पैकी म्हणजे 70% मुलं पास होत आहेत रनिंगमध्ये. आणि त्याच्यातले 20-30 मुलं मेडिकलमध्ये पण कटतील, तरी बी 100 पैकी 50 म्हणजे 50% मुलं पास होत आहे. म्हणजे 5000 मुलं पास होतील लगभग. ग्राउंड सर्व सर्व म्हणजे मेडिकल आणि ग्राउंड 5000 मुलं पास होतील आणि 5000 मधले 1200 फक्त सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुम्ही पुलअप्स तरी 10 पैकी 10 मारा. म्हणजे रनिंग जर तुमची कमजोर असली तर पुलअप्स तरी 10 पैकी 10 मारा. ज्यांचे पुलअप 2 किंवा 3 कमी आहेत ना, ते सिलेक्शनसाठी थोडंफार म्हणजे त्यांचं ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे आणि पुलअप्सही कमी आहे, तर त्यांचं सिलेक्शन कुठेतरी रुकणार आहे मित्रांनो. ज्याच्या पुलअप्स 10 पैकी 10 आहेत आणि तिसरी पर्ची पण आहे आणि ॲडिशनल लिस्टमध्ये नाव आहे, त्यांचेच बी चान्स आहेत फायनल सिलेक्शन व्हायचे. पण पुलअप्स ज्यांचे कमी आहेत त्याच्यासाठी खूपच घातक आहे मित्रांनो हे. त्याच्यासाठी म्हणतो की आता जर तुमचं ग्राउंड झालेलं नसेल, तर पुलअप्सकडे तुम्ही लक्ष द्या आणि पुलअप्स बरोबर निघले पाहिजेत असं करा तिथं. कारण की एक पुलअप जर तुम्ही काढले 7 मार्क्स कटतात पहिल्याच पुलअपचे. तर चला मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.